आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत या विशेष चर्चेमध्ये। हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागलेले आहेत। हरियाणामध्ये भाजपनं सलग तिसऱ्यांदा बहुमतावर आपली सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आजच्या निकालानं। तर जम्मू काश्मीरमध्ये जवळपास 10 वर्षांनी निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला बहुमताचा आकडा पार करता आलाय। या निकालाचे आकडे नेमके काय सांगतात याबद्दल आपण चर्चा करतोय। वरिष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी आता आपल्या सोबत आहेत आणि भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आता आपल्या सोबत आहेत। केसरी सर, खूप खूप स्वागत तुमचं चर्चेमध्ये। नमस्कार। नमस्कार। आणि गणेश हाकेजी, तुमचंही स्वागत आणि सगळ्यात महत्त्वाचं हरियाणामधल्या चांगल्या यशाबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। नमस्कार, धन्यवाद। बर, आपण सुरुवात करूयात केसरी सरांपासून। केसरी सर, मला एक सांगा, आजचे जे आकडे तुम्ही बघितलेत, हरियाणाचे बघितलेत, जम्मू काश्मीरचे बघितलेत, तुमचं विश्लेषण काय आहे प्राथमिक दृष्ट्या आजचे आकडे बघून? असे की हरियाणातल्या निकालाची चाहूल जी आपण म्हणतो किंवा हिंदीमध्ये आहट म्हणतात, ती जशी काँग्रेसला नव्हती तशीच ती भाजपला नव्हती। ओके। तर तशी असती तर भाजपच्या म्हणजे काय म्हणतात त्याला प्रचारामध्ये किंवा नंतरही त्यांनी अग्रेसिव्हपणे सांगितलं असतं की आम्हाला पूर्ण बहुमत मिळणार म्हणून, पण तसा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसला नाही। आणि काँग्रेस ही जास्त निवडणूकपूर्व सर्वे, त्याच्यानंतर ओपिनियन पोल्स, त्याच्यानंतर अँटी इन्कम्बन्सी याच्यावरती जास्त ती अवलंबून राहिली, विसंबून राहिली। आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे काँग्रेसमध्ये जे रुसवे फुगवे असतात, तिकीट वाटपातला घोळ असतो, त्याच्यानंतर मुख्यमंत्री कोण काय नाही वगैरे, ह्याच्यातून जो काही ह्याचं जे काही रायतं फैलावलं त्याला आणि त्याचं जो काही नुकसान झालं ते झालं। 11 जागांचा फरक दाखवतात सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये। तिसरींदा भाजप सत्तेत येण्यासाठी असं काही दैदिप्यमान कामगिरी होती एका इश्यूवरती, जसं महाराष्ट्रात लाडकी बहीण म्हणतात ते, तसं हरियाणामध्ये असा कुठलाही असा मुद्दा होता की ज्यामुळे निवडणूक फिरली असं आत्ता सांगता येणार नाही। मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा चालली, महाराष्ट्रामध्ये त्यांचा पूर्ण भरोसा आहे तो लाडकी बहिणीवरती आहेत, तसं हरियाणामध्ये काही नव्हतं। तिकीट वाटपामध्ये काँग्रेस नेहमीप्रमाणे उमेदवाराचं जे चयन म्हणतो किंवा उमेदवाराचे ते तिकीट जे उमेदवारी देण्यासाठी जे एक आकलन असतं त्याच्यामध्ये काँग्रेस आतापर्यंत नेहमी कमी पडत चाललेली, कारण त्याच्यामुळे ते होत नाही आहे। आणि भाजपमध्ये त्यांनी जो मुख्यमंत्री बदलला काही काळ अगोदर, तर ते कॅन्डिडेट ॲडमिशन होतं की खट्टर यांच्या नेतृत्वाखाली आपण जिंकू शकत नाहीत, त्यामुळे ते करेक्टिव्ह स्टेप्स घेत होते की म्हणजे अलायन्स त्यांनी केला नाही। मागच्या वेळेस खरं पाहिलं तर मागच्या वेळेस 2019ला भाजपला हरियाणामध्ये बहुमत नव्हतं। जननायक जनता पार्टी यांच्याशी निवडणुकीनंतर समझोता करून ते सत्तेत राहिले। परंतु आता काय झालं की ह्या गोष्टीत एका अर्थाने सर्वांनाच घोळात टाकणार आहेत। म्हणजे काँग्रेस आणि भाजप, काँग्रेसला आपण का हारलो हे आणखीन सांगता येत नाही, भाजपला आपण का जिंकलो हे सांगता येणार नाही। कदाचित ते आता मोठे मोठे दावे केले जातील, कारण जो जिंकतो तो सिकंदर असतो की आम्ही याच्यामुळे जिंकलो, आमच्याकडे हे वगैरे वगैरे, ते चालतं, तो भाग नाही आहे। परंतु हे निकाल अनपेक्षित होते दोघांसाठी। जम्मू काश्मीरमध्ये 370 केल्यानंतर एक लाट येईल असं भाजपला कधी वाटलं नव्हतं। तसं असतं तर निवडणुका 10 वर्ष लांबवल्या नसत्या, निवडणुका अगोदरच घेतल्या असत्या। 370 केलं हे काश्मीरच्या बाहेर भारतातल्या लोकांना सांगण्यासाठी की आम्ही काश्मीर मुख्य प्रवाहात आणला म्हणून, पण काश्मीरी जनतेला तिथं वाटलं होतं का? तसं काही ते दिसत नाही। ते तसं असतं तर निवडणुका अगोदर घेतल्या असत्या, पण ते काही झाल्या नाहीत। आणि त्या पण आणि हे जे निकाल होते काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा जे अलायन्स राहिला तो अलायन्स चालला। भारतीय जनता पक्षाची तिथं जी पूर्णपणे मदार होती ती मोठ्या प्रमाणात जे इंडिपेंडेंट उभे केले होते त्यांना सरकारी उमेदवार म्हणायचे, तर त्यांना त्याच्यावरती मदार होती, पण ती काही चालली नाही ती। पण निकाल जे होते ते निकाल अनपेक्षित होते, ठीक आहे। किमान हरियाणाच्या बाबतीत असं म्हणता येईल अनपेक्षित, की हरियाणाच्या बाबतीत प्रामुख्यानं असं म्हणता येईल, कारण जम्मू काश्मीरच्या बाबतीत नाही हा बोला सर। नाही, जम्मू काश्मीरच्या बाबतीत निकाल अपेक्षित होते याच्यासाठी,
कारण जे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचा जे अलायन्स होता त्याला तर भारतीय जनता पक्ष तोडू शकला नाही. तो त्याच्यानंतर जम्मूमध्ये त्यांना जी अपेक्षा होती की मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळेल, कारण जम्मूमधल्या विधानसभेच्या जागाही त्यांनी वाढवल्या होत्या, त्या आणि जवळपास त्या आणि काश्मीर व्हॅलीमधल्या जागा जवळपास एका लेवलवरती आणल्या होत्या. परंतु तसं त्यांना काही मिळालं नाही. ज्यावेळेस त्यांनी उमेदवारांची घोषणा केली ते जम्मू भाजप अंतर्गत त्याचा जो स्फोट झाला त्यानंतर 2 तासात त्यांनी ती उमेदवाराची लिस्ट मागे घेतली. असं सहसा कधी होत नसतं. म्हणजे ते आकलन भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला नव्हतं की जम्मूमध्ये काय होईल म्हणून. पण आणि त्यामुळे जम्मूचे निकाल हे याच्यामध्ये धक्कादायक नाहीत. धक्कादायक निकाल आहेत ते हरियाणामध्ये आणि धक्कादायक दोन्ही पक्षांना आहेत. सुरुवातीला तुम्ही जसं म्हटलं की विजय का मिळाला, त्यांना विजय का मिळाला हे सांगणं कठीण आणि हरलेत त्यांना हरले काय सांगणं कठीण आहे. पण आपण गणेश हाकेजींना विचार. गणेश हाकेजी त्याच्यानंतर भाजपच सांगितलं, भाजप सांगते आहेत ना. गणेश हाके सर आपल्या सोबत आहेत. हाके सर, एक महत्वाचा मुद्दा होता या इलेक्शनमध्ये जो काँग्रेससाठी महत्वाचा होता, तो म्हणजे जवान पहलवान किसान असा त्यांचा मुद्दा होता आणि प्रामुख्यानं भर होता काँग्रेसचा तो जाट मतांवर. पण असं म्हटलं जातंय आता हे आकडे समोर आल्यानंतर की जितकं काँग्रेसनं जाट मतांचं कन्सॉलिडेशन करण्याचा प्रयत्न केला तितका फायदा भाजपला झाला जाट व्यतिरिक्त असलेल्या मतांचं कन्सॉलिडेशन करण्यामध्ये. हे काउंटर पोलरायझेशन मदतीला आलं का भाजपच्या? नाही, असा विचार कधीच भारतीय जनता पार्टी करत नाही. कुठल्याही कास्ट पोलरायझेशनचा विचार न करता एक विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी ही या निवडणुकांना सामोरं गेली होती. गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काळातील सरकारनं ज्या पद्धतीने हरियाणातलं एकूणच सगळ्याच म्हणजे आर्थिक जे काही त्यांचा जीडीपीचा जे काही रेट वगैरे आहे या सगळ्याच गोष्टीचा विचार केला तर हरियाणामध्ये फार अत्यंत चांगल्या पद्धतीचं स्थिर असं सरकार हे देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला होता. आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरतीच भारतीय जनता पार्टीने तिथे निवडणुका लढलेल्या होत्या. काँग्रेस नेहमीच जात पात या सगळ्या धर्म ह्या गोष्टींच्या वरतीच निवडणुका लढत असतं आणि तिथं तोच त्यांनी जाटांचा घेऊन त्यांनी तो प्रयत्न केला. परंतु दुर्दैवी तो त्यांचा प्रयत्न तिथं फसला आणि एकूण त्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्या ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे अत्यंत म्हणजे फाजील ज्याला आत्मविश्वास म्हणतो त्या अति आत्मविश्वासाच्या म्हणजे त्या निवडणुकांना सामोरं काँग्रेस गेली. खरं त्यांना असं वाटलं की देशामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेला आपल्याला यश मिळालं त्या पार्श्वभूमीवरती हरियाणातल्या निवडणुका होत आहेत आणि हरियाणामध्ये 10 वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्याच्यामुळे तिथली तर काय अँटी इन्कम्बन्सीचा आपल्याला फायदा होईल आणि या पद्धतीनं त्यांनी निवडणुका म्हणजे लढल्या तिथं. परंतु हरियाणातल्या लोकांनी पुन्हा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीला अगदी बहुमत म्हणजे आता बहुमताच्या पासून जे बहुमत मिळालेलंच आहे बहुमत आणि तिथं भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होत आहे. याचाच अर्थ आहे की एकूण देशातल्या आणि राज्यातल्या सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारला हरियाणातल्या लोकांनी कौल दिलेला आहे. त्यांना हे कळलेलं आहे की आपल्या हरियाणाचा विकास गेली 10 वर्षामध्ये केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं आणि राज्यामध्ये आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार असलं म्हणजे कशी डबल इंजिनमुळं ज्या वेगानं हरियाणाचा विकास झालेला आहे आणि तसाच विकास आपल्याला चालू राहण्यात अपेक्षित आहे त्या तिथल्या लोकांना. म्हणूनच पुन्हा तिसऱ्यांदा जसं केंद्रात देशातल्या लोकांनी तिसऱ्यांदा माननीय मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशामध्ये सत्ता दिली तसंच हरियाणाच्या लोकांनी सुद्धा हरियाणामध्ये राज्य सरकार हे तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या स्वाधीन केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीवरती विश्वास भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती विश्वास दर्शवलेला आहे. पण आता तुम्ही विकास 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 असं म्हणताय, पण तसं असतं तर मग तुम्ही मनोहरलाल खट्टर यांना ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी पदावरनं का हटवलं? मग नायब सिंग चैनी ती काय विधानसभेची स्ट्रॅटेजी लोकसभेची स्ट्रॅटेजी नव्हती का? म्हणजे विकासावरच विश्वास असता तर नेतृत्व बदलाची काय आवश्यकता होती? बघा, नेतृत्व बदलणे हा तो एका संघटनात्मक बाबीचा पार्टीचा तो विषय आहे. म्हणजे तुम्ही त्यांना बदललं आणि मग म्हणून तिथं काही विकास नव्हता म्हणून त्यांना बदललं वगैरे असं नाही. तर नेतृत्व बदल करण्यामागचे वेगवेगळे म्हणजे हेतू असतात आणि त्या हेतूनं खट्टर साहेबांना म्हणून त्यांच्यापेक्षा अधिक वाटलं की यांच्या नेतृत्वाखाली जर आपण निवडणुका लढलो तर आपल्याला अधिक यश येईल. हा नेतृत्वाचा विषय होता, विकासाचा विषय नव्हता याच्यामध्ये. आणि विकास झालेलाच आहे पण
हरियाणामध्ये आपल्याला निवडणुका लढवत असताना खट्टरपेक्षा आपण यांना आपण जर म्हणजे मुख्यमंत्रीपदी दिलं तर अधिक आपल्याला यश मिळेल हा एक विश्वास आणि म्हणजे अंदाज होता आणि तो मला असं वाटतं यशस्वी झालेला आहे की आणि हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे. पण काय घडलं लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये अंतर एवढं कमी होतं म्हणजे लोकसभेला तुम्हाला निम्म्या जागांवर जवळपास समाधान मानावं लागलं होतं कारण 2019ची टॅली तुमची चांगली होती 24ला टॅली ती चांगलीच खाली आली होती हरियाणामध्ये आणि मग अचानक विधानसभेला तुम्ही बहुमताचा आकडा पार केला जो तुमच्याकडे 2019ला नव्हतं. काय घडलं एवढं मधल्या काळामध्ये की काँग्रेसच्या चुका तुमच्या पथ्यावर पडल्या? नाही काय कविता की नाही तसं नाहीये कविता. काय आहे की ज्या पद्धतीनं खोटारडेपणानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारबद्दल जो अपप्रचार जो फेक नेरेटिव्ह जो काँग्रेसनं सबद्ध लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केला होता आणि त्याला ते कळून चुकलं आता की त्यांना कळून चुकलं की हे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या बद्दल हा म्हणजे काँग्रेस खोटा प्रचार करत आहे लोकांची दिशाभूल करत आहे हे खरं सत्य नाही आहे. कारण जी भूमिका आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका असेल ती जी परदेशामध्ये अमेरिकेमध्ये जाऊन माझ्या देशातलं म्हणजे राजकारण म्हणजे आरक्षण संपवण्याच्या हेतूनं जिथं जिथे भाष्य राहुल गांधींनी केलं तेव्हा तिथल्या हरियाणातल्या सगळ्या दलित मागासवर्गीय सगळ्या लोकांना जे आहेत ते पहाडी लोकांना आहेत म्हणजे त्यांना सुद्धा असं वाटलं की अरे म्हणजे ही तर म्हणजे अत्यंत म्हणजे काय त्याला म्हणतात ना की विश्वासघाताचा विषय आहे. इथं बोलत असताना तुम्ही फार ओबीसी बद्दल किंवा मागासवर्गीयांबद्दल या देशामध्ये निवडणुकांच्या मध्ये बोललात आणि प्रत्यक्षात तुमचं म्हणजे तुम्ही काय आहात खरे काय तुमचं खरं रूप काय आहे तर हे तुम्ही अमेरिकेमध्ये जाऊन दाखवलं. त्याच्यामुळे तिथल्या त्यांच्या त्या आणि घटना बदलणार ह्या ज्या पद्धतीची काही त्यांनी अपप्रचार जो लोकसभेमध्ये केला होता तो सगळा खोटा आहे आणि देशातल्या लोकांनीच या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला स्वीकारलेला आहे आणि विकास तर सगळ्यात दिसतच होता म्हणजे झालेलाच आहे तो म्हणजे काही म्हणजे अदृश्य स्वरूपात सगळं नाही की विकास म्हणजे काय प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्तीला समोर ठेवून तिथं हरियाणाच्या सरकारनं जे काम केलंय आणि त्याला केंद्र सरकारच्या इतक्या म्हणजे सगळ्या योजना तिथं राबवल्या गेलेल्या आहेत आणि फार यशस्वीपणे राबवल्या आहेत. त्याच्यामुळे लोककल्याणाचं जे काही त्याला आपण राज्य बघा मी तुमचे सगळे मुद्दे मान्य करते मी तुमचे सगळे मुद्दे हाके सर मी तुमचे सगळे मुद्दे मान्य करते फक्त आपण लक्षात ठेवूया की गेल्या 5 वर्षांमध्ये या देशामध्ये जी 2 महत्वाची आंदोलनं झाली त्यांचं मूळ मात्र हरियाणात होतं. हा मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. आपण त्याच्याकडे जाऊयात नको कारण मला केसरी सरांकडे जायचंय. केसरी सर ठीक आहे आता जे निकाल लागलेले आहेत ते दोन्ही पक्षांना मान्य करावे लागणार आहेत जरी त्याच्यावर काही प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असतील अगदी हलक्या आवाजात तरीही मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. काँग्रेसला जर हरियाणामध्ये हे आकडे पाहावे लागत असतील तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकांना सामोरे जात असताना काँग्रेसला काय धडा घ्यायला हवा हरियाणा जम्मू काश्मीरच्या निकालामधून? एका अर्थाने हरियाणाच्या ज्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रासाठी इष्टापत्य ठरणार आहेत कारण त्यामुळं महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते अधिक सावध होतील आणि अधिक सावधपणे काम करतील. कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस हरियाणातली असेल ते थोडेसे जास्त आत्मविश्वासात गेले होते. हरियाणामध्ये 50% जागा जिंकल्या महाराष्ट्रामध्ये 31 जागा जिंकल्या आपण 48 पैकी. त्यामुळं आणि पुन्हा हे जे सर्वे येतात हे सर्वे फसवे असतात. सर्वे असतील प्री पोल सर्वे असतील किंवा ओपिनियन पोल असतील किंवा एक्झिट पोल असतील ह्याच्यावरती भरोसा ठेवू नये. भरोसा लोकांवरती ठेवावा कार्यकर्त्यांवरती ठेवावा कारण तिथून करेक्ट फीडबॅक मिळत असतो त्यांना. ह्याचा धडा महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांना घ्यावा लागेल. महाविकास आघाडी ही जास्त सजगपणे आणि ते उमेदवाराची निवड करतील प्रचाराचं सूत्र ठरवतील आणि त्याच्यामध्ये एकजुटता एका अर्थाने हरियाणाच्या विजयाने महाविकास आघाडी ही कन्सॉलिडेट जास्त मजबूत होऊ शकते कारण हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षाचा त्यांना सत्ता टिकवायची आहे सत्ता मिळवायची नाही आहे. यांना आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यात राष्ट्रीय स्तरावरती त्याचे एक प्रकारचे त्याचे आंदोलन काय म्हणतात त्याला प्रतिध्वनी मिळतात त्यांना महाराष्ट्रात असं का होतंय म्हणून. म्हणजे 2 पक्ष फुटली त्याच्यानंतर मग निवडणूक आयोगाने त्यांचे सिम्बॉल घेतले त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडनं निवाडा दिला पण न्याय नाही मिळाला. हे असे अनेक प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर सरकारी यंत्रणांचा वापर झाला तो खरा खोटा जो काही असेल तो असेल.
तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकांचं असं एक मन हे आत्ता 5 लाडक्या बहिणीच्या अगोदरपासून बनलेलं आहे. आता ह्याला कसा टर्न देणार ते नेत्यावरती अवलंबून आहे. बरोबर. परंतु हरियाणाच्या निकालाने महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गाफील राहतील, गलितगात्र होतील असं होत नसतं. निवडणुका असतात. राजकीय पक्ष हे मजबूत असतात, त्यांना माहिती असतं हारजीत काय असते म्हणून. तर त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका ह्या अत्यंत रंजक होतील आणि माहिती नाही काय लोकांच्या मनात काय ते. परंतु याच्यावरती कोणीही निष्कर्ष काढू नये. ना भाजपाला काढता येईल ना काँग्रेसला काढता येईल. निष्कर्ष निश्चित काढता येणार नाहीत सर, कारण 2 वेगवेगळी राज्य आहेत, 2 वेगवेगळ्या परिस्थिती आहेत, तिथले संदर्भ वेगळे आहेत, राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्याला थेटपणे पण हे निश्चित आहे की काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे, भाजपा हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष आहे. त्यांची काम करण्याची दोघांची एक विशिष्ट शैली आहे आणि त्यामुळं त्या शैलीचा जर परिणाम होत असेल निवडणुकीच्या निकालांवर तर मात्र त्याची चर्चा होणार आहे. कारण ती शैली ओव्हर अँड ऑल बऱ्याच राज्यांमध्ये सेम राहते. जसं तुम्ही म्हटलात की काँग्रेसचा जो आधीचा आपण प्रॉब्लेम, जे जुनं दुखणं आहे काँग्रेसचं ज्याला आपण म्हणतो, उमेदवार निवडीचं असेल किंवा अनेक नेत्यांना एकाच वेळी सगळ्यात वरिष्ठ पदाची लालसा असते, ते प्रॉब्लेम्स आहेतच. ते जसे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अंशी दिसतात तसे आपल्याला ते हरियाणामध्ये दिसले होते. परिणाम किती होतात ते अर्थात आकडे सांगतात. हाके सर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरशी संदर्भात. मला एक सांगा की काश्मीरचा एक वेळ आपण मुद्दा बाजूला ठेवूयात, पण जम्मूमध्ये काय झालं? जम्मूमध्ये का अपेक्षित यश मिळालं नाही? जम्मू काश्मीरमध्ये प्रचार करत असताना नया काश्मीर असं स्वप्न दाखवलं गेलं होतं. का हे स्वप्न तिथल्या नागरिकांच्या पसंतीला उतरलं नाही भाजपनं दाखवलेलं? नाही, कविता काय आहे की तसं जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीचं तसं काही फार म्हणजे पूर्वीपासूनच आम्ही वीक होतो. कधी म्हणजे आम्ही तिथं फार मोठी काही ताकद आमची अशी आहे असं आम्हाला कधी नव्हतं. पण आता या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं विरोधकांनी आमच्या विरोधामध्ये एक रान उठवलं होतं की 370 कलम 35 हटवल्याबद्दलच्या संदर्भामध्ये, आणि त्यांनी फार मोठं एक असं एक म्हणजे भयानक चित्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तिथं निर्माण केलं होतं. ते चित्र हे खरं नाही हे तिथल्या जम्मू आणि काश्मीरमधल्या दोन्ही म्हणजे भागातल्या लोकांनी हे सिद्ध करून दाखवलंय. कारण आम्हाला ज्या पद्धतीनं तिथे यश मिळालेलं आहे ते यश आम्हाला अपेक्षित अशा स्वरूपाचंच यश आहे. आणि त्याचं कारण असं आहे की ती ज्या पद्धतीनं तिथं जो असलेली जे काही म्हणजे ज्या धर्माचे लोक तिथे राहतात आणि ते संख्येच्या प्रमाणावर तिथे केव्हाही म्हणजे मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला फार मोठी अपेक्षा नव्हती. पण मला अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही केलेलं खरं म्हणजे 10 वर्षांपूर्वी तुम्ही सत्तेत होतात तिथे पीडीपीच्या सोबत. पीडीपी बरोबर आम्ही सत्तेत होतो, पण तिथं मी सांगितलं ना की आमची ताकद तिथं तेव्हाही नव्हती आणि आज ती ताकद आमची म्हणजे वाढलेली आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा आम्ही तिथं भारतीय जनता पार्टीने लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वीकारलेलं आहे. कारण भारतीय जनता पार्टीनं जे 370 कलम हटवलं, त्याच्यानंतर पुन्हा 35 हटवलं, याच्याबद्दल तिथं लोकांनी ऍक्सेप्टन्स आहे. नाही तर लोकांनी तिथल्या विरोधकांनी इतका मोठा अपप्रचार केला होता की बघा लावा निवडणुका काय होईल बघा, कसं भारतीय जनता पार्टीचे तर पानिपत होईल, इथं कसं नामशेष होईल, भारतीय जनतेला कसं मतदानाच्या पेटीतून कसं उत्तर दिले जाईल, तुम्ही घेतलेला निर्णय हा किती चुकीचा आहे, इथल्या लोकांच्यावरती कसा अन्यायकारक आहे, अशा पद्धतीचं सगळ्यात म्हणजे काँग्रेस असेल किंवा नॅशनल काँग्रेस कॉन्फरन्स असेल या सगळ्याच विरोधकांनी तिथल्या सगळ्या विरोधकांनी आमच्याबद्दल अशी राळ ओढून दिली होती. परंतु तसं ते वस्तुस्थिती नाही. इथं आम्हाला जे यश मिळाले ते अपेक्षित अशा स्वरूपाचं यश आहे आणि लोकांनी जो निर्णय तिथं भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारने घेतला, 370 कलम त्याला हटवलं, 35 हटवलं आणि तिथं जी एक विकासाची गंगा हे सांगितलं ना की तुमच्या म्हणजे 10 वर्षापूर्वी जो काही जीडीपी रेट होता त्याच्या आता दुप्पट तिथं जीडीपी झालाय. तिथल्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे. एव्हाना तिथं जो रोज जे काही तिथं दहशतवादी मोठे हल्ले व्हायचे, तिथं लोकांना बाहेर फिरणं लाल स्वतःमध्ये जाणं सुद्धा म्हणजे लोकांना म्हणजे तिथं शक्य नव्हतं. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे एवढंच नव्हे तर तिथं आपल्या सैनिकांच्या संदर्भात सुद्धा जी असुरक्षितता या काँग्रेसच्या काळात युपीच्या काळात होती ती परिस्थिती बदललेली आहे तिथं. आणि आता मुक्त अशा स्वरूपाचं तिथं श्वास घेतायत लोक, त्या आनंदानं काश्मीरचे लोक जगतायत. तिथं कुठल्याही पद्धतीचं आणि कायदा सुव्यवस्था ही नियंत्रणात आली आहे. हे सगळं आहे तुम्ही म्हणताय तसं, फक्त जम्मू काश्मीरच्या लोकांनी ते काही मनावर घेतलेलं नाहीये तुमचा विचार करताना असं आजचे आकडे तरी सांगतायत.
हा फक्त जम्मू काश्मीरच्या लोकांनी ठीक आहे, पण निवडणुकांचे निकाल आहेत, लोकांचा तो मत आहे, लोकांचं ते कौल आहे, त्याचा आपण सन्मान केला पाहिजेत, मग ते राजकीय पक्ष असो किंवा महाराष्ट्रात किंवा देशामधला कोणताही नागरिक असो. त्यामुळे आपण त्या आकड्यांचा सन्मान करूयात. प्रयत्न इतका होता की या आकड्यांचे अर्थ नेमके काय आहेत, महाराष्ट्राचा विचार केला तर या आकड्यांचं महत्त्व काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि याचं महत्त्वाचं कारण आहे कारण महाराष्ट्राच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. त्याच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर देशामध्ये एक विशिष्ट प्रकारचं राजकीय वातावरण तयार झालं होतं. त्यामुळे भाजपला या निकालांमुळे पुन्हा एकदा बूस्ट मिळाली आहे का जी त्यांना खूप गरजेची होती. आणि काँग्रेसला जे असं वाटत होतं की आता विजयाच्या दिशेनंच आपण चाललेलो आहोत, तिथे ब्रेक लागलाय का, हरियाणाचा निकाल आपल्याला हे सांगतोय का, हे शोधण्याचा हा प्रयत्न होता. आणि जम्मू काश्मीरमध्ये जवळपास दशकभरानंतर जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेस जम्मू काश्मीरची जनता जे सांगते ते या आकड्यांमध्ये उतरलं का हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. केसरी सर आणि हाके सर, तुम्ही दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात. तुमची मतं स्पष्टपणे निर्भीडपणे मांडलीत. आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार या चर्चेतल्या सहभागाबद्दल. धन्यवाद.